काय सांगा की आता पंतप्रधान मोदींनी जे काही आव्हान केलंय ते म्हणजे सोनं खरेदी करू नका किंवा हे सध्या आता काय परिस्थिती आहे सर अध्यक्ष आहात आपण काय सांगाल? आता मोदीजीने आवाहन केलं किंवा सोनं म्हणजे वर्षभर घेऊ नका हे करा. आता लग्नसराई लग्नामध्ये प्रत्येक ह्याच्यात 2-5 ग्रॅम हो किंवा परिस्थितीनुसार हे गिराईक सोनं घेतच असतं. पण आता मोदीजीने आव्हान केलं आणि लगेच सांगितलं की वर्षभर घेऊ नका. आता महाराष्ट्र की म्हणा किंवा हिंदुस्थान म्हणा हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यावर म्हणजे शेतीमाल असो किंवा जे आपले व्यापारी असो किंवा आमचे कारागीर असो, एक करोडो लोक जे आहे की याच्यावर या आमच्या सोन्या चांदीच्या धंद्यावर अवलंबून आहे. आता हे मोदीजीने तेच बातमी दिली किंवा सांगून एक गोरगरीब म्हणा किंवा जे शेतकरी आता सराईत सोनं खरेदी करतात, नंतर लगेच गिरवी ठेवून किंवा मोडून ते शेतीमध्ये साठी उपयोगी करतात. हा एकच पर्याय त्यांच्याजवळ हा आहे. आणि यांनी आवाहन करून सर्व सराफ असो किंवा सुवर्णकार असो यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्या गोष्टीसाठी हे करतो बाबा की ही अशी गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे आणि असे आवाहन करायला नव्हते पाहिजे. आणि त्यांनी आजच एक सोने चांदीवर इम्पोर्टेड ड्युटी पहिले होती 6%, आता 15% गेली. त्यानंतर त्यांनी बेसिक कस्टम 5% ड्युटी होती ती 10% केली. ॲग्रिकल्चर इम्पोर्टेड डेव्हलपमेंट सेक्स 5% तो लावला. त्यामुळं सोने चांदीचे पुन्हा भाव वाढणार, लोकात संभ्रम होणार की बाबा भाव वाढले आणि मोदीजीने आवाहन केलं आता कमी होईल का जास्त होईल. यामुळं जे आमचे सराफ बांधव असो किंवा कारागीर असो किंवा जे आमचे सोनार बांधव असो यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ येणार आहे. हे असं जेव्हा सुवर्ण नियंत्रण कायदा होता तर हाच प्रकार झाला होता. सध्याला सोने विक्रीवरती काही परिणाम कसा जाणवतो? विक्रीवर परिणाम म्हणजे एकदमच आज समजा 7-8 हजार रुपये सोन्याचा भाव वाढला. त्यामुळं लोक संभ्रमित झाले की बाबा घ्यावं का नाही घ्यावं. आणि लगनसराई असल्यामुळं थोडं गिराईक म्हणजे सध्याला नगण्यच झालेले.